राज, मला बोलायचं तुझ्याशी. वेळ आणि इच्छा दोन्ही नाही आहेत. मला नाही बोलायचं. हे बघ राज, मी आई आहे तुझी. मला हवं तेव्हा तुझ्याशी बोलायचा माझा अधिकार आहे. नाही, करेक्ट आहे तुझं. तू बोलूच शकतेस, पण ऐकायचं आहे की नाही हा डिसिजन मी घेऊ शकतो ना. आणि तू बोललाच पाहिजे. 1 2 3 4 या 4 भिंती तुझं ऐकतील, मला नाही ऐकायचं. राज, अरे काय चालवलंयस हे तुझं? काय करतोयस असं बाळा? मी समजू शकते की तू खूप हर्ट झालायस, तुला अतिशय वाईट वाटतंय, मला हे सगळं मान्य आहे. पण आज आज काय केलंस तू सकाळी? एका हॉटेलमध्ये तू 4 चौघांसमोर भांडलास, मारामारी केलीस. शोभतं का हे बाळा तुला? हे असंच करत राहिलंस तर कसं होईल रे तुझं? माझं काय होईल? हम्म? मी काय कमावलंच नाहीये. हे जे काही कमावलंयस, नाव, प्रतिष्ठा, हे सगळं तू कमावलंय. त्याला माझ्या वागण्यामुळे काही झालं तर त्याला तूच जबाबदार आहेस. कारण हे जे काही घडतंय हे तुझ्यामुळेच घडतंय ना आई. अजून काही बोलायचंय की मी जाऊ? प्रत्येक वेळी राज, काहीही झालं तरी प्रत्येक गोष्ट तू त्याच विषयाकडे वळवणार असशील तर मी काय बोलू? गुड. नकोच बोलूस. मला असं वाटतंय मी बाहेर जायला हवं. एवढंच नाहीये, तुझ्या बोलण्यामुळे सगळी उतरली. चला राज, अरे अशा अवस्थेत आता कुठे चाललायस? थांब. आई, आता मागे येऊ नकोस राजराज करत. त्या दिवशी आलीस आणि पडलीस. मी मागे वळून पाहिलं नव्हतं, आत्ताही बघणार नाही. इनफॅक्ट कधीच मागे वळून बघणार नाहीये. राजराज. तात्या, माझी काही महत्वाची कागदपत्र वैदेहीच्या घरी राहिली आहेत. तर तिला फोन करून मागवायची होती. माझा फोन. जेवण झालं ना की माझ्या फोनवरून फोन करायचा. तुझा फोन तुला इतक्यात मिळणार नाही. चला जेवायला घ्या. वा, त्यांना पत्र मिळालेलं असू दे.
राजवर्धन सर, मला माहिती आहे तुम्ही दुखावले आहात, तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, पण हे सगळं जरी असलं तरी आपल्यातलं नातं एवढ्याशा घटनेमुळे संपून जाऊ शकत नाही. कुठलंही नातं येणाऱ्या संकटांना तोंड देत उभं राहिलं पाहिजे, तर ते नातं खरं असतं. मला तरी वाटतं आपल्यात जे काही सुरेख मैत्रीचं नातं आहे ते टिकून राहावं. भलेही आपल्यात अंतर असलं तरीही मी कायम तुमच्या सुखाचा, हिताचाच विचार करेन. विश्वास ठेवा. परत कधी भेटू माहित नाही, पण आशा करते की तुम्ही सगळे ठीक असाल, सुखात असाल. आणि अजून एक, रत्नमाला मॅडमना जपा, काळजी घ्या त्यांची. जे काही घडलं ते घडून गेलंय. आता या सगळ्याचा राग त्यांच्यावर काढू नका प्लीज. कावेरी. रेडी? अरे मी आत्ताच आले, लगेच जायचं? हो नाही म्हणजे तू हो रेडी हो. मी वॉशरूमला जाऊन येतो. या. वैदेही, हे काय, तू अजून रेडी नाही झालीस? अरे पार्टीसाठी मी रेडीच असते. चला लेट्स गो. चल. हॅलो वैदेही, कशी आहेस? अगं काऊ मी ठीक आहे. तुझं काही अर्जंट काम होतं का? हो म्हणजे ते मी नाही तसं काही नाही. हा मग ऐक ना काऊ, मी खूप बिझी आहे, एका इव्हेंटच्या ठिकाणी आले, सो गडबडीत आहे जरा. मी तुला नंतर करू का फोन? तसं नाही वैदेही, अगं मी बुक्यासाठी पत्र पाठवलं होतं आपल्या रूमवर. हो का? अगं मग ते येईल उद्या परवा. हा उद्या परवापर्यंत? अगं पण मी आजच पोहोचेल असं अर्जंट कुरिअर केलं होतं. मग आता मी म्हणते काऊ मला नाही मिळालं तर? अगं काऊ मला मिळालं असतं तर मी तुला नसतं सांगितलं का? दिलं असतं ना राजला. बरोबर आहे. बरं ठीक आहे, पण मिळालं की दे. हा बाकी तू कशी आहेस? काऊ मी ठीक आहे. मी काय म्हणते, प्लीज काऊ मी
गडबडीत आहे अगं इव्हेंटच्या. मी तुला नंतर करते ना फोन. हा चल चल बाय, मी करते. काय कोण होतं? क्लायंट. उद्या इव्हेंट आहे ना, सो फॉलोअप घ्यायला. असंच पाहिजे त्या कावेरीला. आता अडकली ती गावातच. आता बस म्हणा गावात गाई म्हशी धूत. हो ना मम्मा. खरं तर ना तीच लायकी आहे तिची. नाहीतर काय, माहेरच्या चहाची मालकीण व्हायची स्वप्न बघत होती काय. आता बस म्हणावं टपरीवरती चहा विकत. आता काय, आता माहेरच्या चहामध्ये फक्त आदित्य आहे. हा पण बच्चा, आदित्य नुसता माहेरच्या चहामध्ये असून उपयोग नाही, तो तिथे महत्वाचा असला पाहिजे. म्हणजे मी सांगते तसं कर. पुढचे 1-2 दिवस ना आदित्यला माहेरच्या चहामध्ये पाठवूच नकोस तू. पण त्याने काय होईल? काय होईल माहितीये का, सगळी कामं ना त्या रत्नमालाच्या डोक्यावर पडतील आणि मग तिला कळेल की असा कोणीतरी ना खंबीर खमका माणूस असायला हवा तिच्या मागे. बरोबर आहे का मम्मा तुझं? मम्मा इज ऑलवेज राईट. बच्चा, आता नुसतं बोलत बसू नको, काहीतरी कृती करायला घे. ओके? बरं मम्मा, मी नंतर करते तुला फोन. बाय. ओके ओके ओके. पण कळलं ना तुला काय करायचं ते? बाय. आदित्य, बोला. ऑफिसला निघालाय? हो. आधी आज ऑफिसला नको ना जाऊस. का? आदित्य, मला असं वाटतंय ना की आज तू पूर्ण दिवस माझ्या बरोबर घालवणार. सानिया, अगं मला जायला लागेल ना ऑफिसला. हे बघ, राजवर्धन पण नाहीये, कावेरी सुद्धा नाहीये ऑफिसला. काकी एकटीच आहे ऑफिसमध्ये. सगळ्या कामांचं प्रेशर तिच्या एकटीवर येईल ना, तो जायला लागेल मला. आदित्य, झालं परत तुझं सुरू. हा, तू ना फक्त त्यांचाच विचार कर, पण माझा विचार तर तुझ्या मनात येणारच नाही ना. बरोबर? सानिया, असं काहीही नाहीये. हे बघ, सध्या वेळ तशीच राहणार आहे आदित्य. मला सांग, तुला वाटतंय का राजवर्धन कधी सुधारणार आहे? किंवा ती कावेरी गावावरून परत इथे येणार आहे असं वाटतंय का तुला? ते त्यांना हवं तसं वागतील आणि तू संसार सोडून माहेरच्या चहाच्या पडणाऱ्या विटा उचलत बस. ते काही नाही. असं होणार असेल ना आदित्य, तर मी माहेरी निघून जाते. सानिया, हे बघ. आदित्य, मला काही माहित नाही. तू आज ऑफिसला जाणार नाहीये. आणि हे बघ, तुला जर जमत नसेल ना काकींना फोन करून हे सगळं सांगायला, तर मी काकींना फोन करते आणि हे सगळं सांगते. सानिया, त्याची काहीही गरज नाही. ठीक आहे, जाऊया आपण बाहेर फिरायला. ओके? मी कळवतो ऑफिसमध्ये की मी आज हाफ डे येतो. सिरियसली आदित्य? थँक्यू सो मच. ओके. दॅट्स लाईक माय गुड बॉय. पण हे काय, तू हे ऑफिसचे कपडे घालून फिरायला येणार आहेस? एक काम कर, तू चेंज करून घे. मी येतो चेंज. हा. नेहा, आदित्य गेला ना कॅफेला? नाही मॅडम, अजून ते आले नाही. अजून आला नाहीये म्हणजे? त्यांना कॉल केला होता मी, पण ते म्हणाले लंच टाइम पर्यंत येईल. त्यांनी त्यांच्या सगळ्या मीटिंग्स तुम्हाला हँडओव्हर करायला सांगितलं. असं कसं होईल? कावेरी पण नाहीये, मी कसं मॅनेज करणार एकटी? नाही, बघते मी काय झालंय ते.
रत्नमाला काकी हॅलो सानिया, आदित्य कुठे? नाही काकी आदित्यला ना जरा बरं वाटत नाहीये तर मी त्याला डॉक्टरकडेच घेऊन चालले. आदित्यला बरं नाहीये? काय झालंय? माहित नाही काकी पण ना आदित्यला ना असं जरा अस्वस्थ वाटतंय हो. अरे बापरे, असं मध्येच अचानक कसं झालं ग? कसलं तरी प्रेशर आलंय त्याला. कदाचित कामाचंच असेल नाही का, कारण की ऑफिस मध्ये आता जास्तच प्रेशर वाढलंय ना आणि सगळं काम त्याच्यावरच आलंय, म्हणून त्याला थोडस अस्वस्थ वाटतंय कदाचित. पण डॉक्टरकडे घेऊन जाते मी त्याला आता. आदित्य म्हणाला की लंच नंतर तो ऑफिसला येणार आहे. मग काय करू का की आत्ताच पाठवू का आदित्यला ऑफिसला? मग आम्ही संध्याकाळी जातो डॉक्टरकडे. नाही नाही, असं नको करूस. तब्येत पहिली महत्वाची. तू एक काम कर, त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. हं? मी बघते इकडे काय करायचं ते. हो चालेल. आदित्य तुझा फोन. कोणाचा फोन होता? काकींचा फोन होता. अरे त्या विचारत होत्या की आदित्य कुठे आहे, पण मी त्यांना सांगितलं की आम्हाला आज जरा बाहेर फिरायला जायचंय आणि एक काम सुद्धा आहे. तर त्या म्हणाला काही हरकत नाही, बिनधास्त जा, आणि तसंही काही कामाचा लोड नाही आज ऑफिस, असं म्हणाल्या का. नक्की हेच म्हणाले ना काकी? आदित्य मी खोटं बोलते असं वाटतंय का तुला? नाही, मी बरोबर ना, तुझा काकींवरच जास्त विश्वास असेल ना. नाही नाही आदित्य तू एक काम कर, तू ना आत्ताच्या आत्ता काकींना फोन कर आणि त्यांना विचार की त्या काय म्हणाल्यात त्या. विचार ना, विचार, फोन कर. हो, थांब. ठीक आहे, बोलेन मी नंतर तुझ्याशी. चला तू पण आवरून घे लवकर, जाऊ फिरायला. छोटू दे. हो तात्या. काय अच्छा कोमट पाणी नुसतं. हे, त्या चहाला काय कावेरी चहाची चव नाही आली अजून. ए दात काय काढतो रे? तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का? हे बघ, आहे तसा पी, नाहीतर इथून 2 दुकानं सोडून चहा मिळतो, तिथे जाऊन पी. हा अगं काय चिडचिड. तात्या, अरे कशाला चिडतोयस? अरे लोक बोलणारच ना. अहो लोकच ती बोलायची. पण मुंबईत काय झालं? नाही म्हणजे आमच्या कानावर आलंय बर का की कावेरीला जेलमध्ये जावं लागलं म्हणून. म्हणजे केस बिस तर झाली नाही ना? कोर्टानं पुढची तारीख दिली आहे वाटतं.